यानंतर एक मोठी बातमी आहे। पुण्यामध्ये भाजपचा कारभारी नेमका कोण असा प्रश्न सर्वांना पडलाय, कारण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी पालिका प्रशासनासोबत बैठक बोलावली होती। मात्र राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पालिकेची स्वतंत्र आढावा बैठक बोलावली। त्यामुळे पुणे मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात कारभारी होण्यावरनं नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे असं दिसतंय। मुरलीधर मोहोळ यांनी सेनेचे 5 नगरसेवक पक्षात परस्पर आणल्यामुळे स्थानिक नेते नाराज असल्याची चर्चा आहे। त्यामुळे मनपा प्रशासनासोबत बैठक बोलावली एकीकडे मुरलीधर मोहोळ यांनी, तर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पालिकेची स्वतंत्र आढावा बैठक बोलावली। हे नेमकं काय चाललंय पुण्यात जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडनं। चंद्रकांत, काय सांगाल? श्वेता, आपल्याला माहिती कधी काळी पुणे भाजपचे कारभारी होते स्वर्गीय गिरीश बापटजी, खासदार होते ते एक हाती पुणे भाजप चालवायचे, पण त्यांच्या पश्चात नंतर चंद्रकांतदादा पाटील पुण्यात आले। ते पुण्याचे पालकमंत्री पण बनले, त्याच वेळेस ते प्रदेशाध्यक्ष, त्याच वेळेस ते पुणे भाजपचे कारभारी पण बनले। पण नंतर आता झालं काय की माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे डायरेक्ट खासदार बनले आणि पहिल्या स्टेपमध्ये ते केंद्रीय मंत्री पण बनले। त्यामुळं पुणे भाजपात आता पुण्याचा कारभारी कोण, आगामी महापालिकेतली तिकीट वाटवायचा हक्क कोणाकडे असणार, यावरनं हे तिन्ही नेत्यांमध्ये, दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे किंवा रस्सीखेच म्हणण्यापेक्षा। कारण परवा दिवशी शनिवारी चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनी स्वतंत्र पालिकेत जाऊन आढावा बैठक घेतली। त्यानंतर आज माधुरीताई मिसाळ या चौथी टर्म आहे त्यांची आमदारकीची, त्याही राज्यमंत्री बनले, त्यांच्याकडे 6 खाती आहेत, त्याही सिनियर आहेत बऱ्यापैकी। त्यांनी आज वेगळी जाऊन बैठक घेतली, त्यांनी त्यांचे मार्फत सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला। थोडक्यात पुणे महापालिकेत जी महापालिका निवडणूक नंतर परवा दिवशी मुरलीधर मोहोळ यांनी 5 नगरसेवक सेनेचे फोडून भाजपात आणले, त्याच्यावरनं तिथले स्थानिक नेते आणि आमदार नाराज झाले। आम्हाला तरी विचारा आणा ना, आमच्या भागातले नगरसेवक फोडण्या, दुसऱ्या पक्षातले आपल्या पक्षात आणण्या अगोदर इथल्या निष्ठावंतांचं काय, असे एकूण थोडक्यात काय रस्सीखेच सुरू आहे। पुणे भाजपची तिकीटं कोणाला वाटायला मिळावीत याच्यावरही सगळी राजकीय रस्सीखेच सुरू आहे तिन्ही नेत्यांमधनं। त्यातनंच याचं स्वतंत्र बैठक घेतलेलं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे आता याच्यात बाजी कोण मारणार, फडणवीस नेमकं कोणाला सर्वाधिकार देणार की सर्वांना विभागून देणार, हे तिकीट वाटपात जबाबदारी हेच आता पाहायचंय। पण रस्सीखेच पुणे भाजपात जोरदार सुरू आहे, या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। चंद्रकांत, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। पुढची बातमी, मुंबईतल्या बैठकीमध्ये पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मतं मांडली। सत्तेमध्ये सहभागी होण्यावरनं पवार गटामध्ये 2 मतप्रवाह असल्याचं सूत्रांकडून कळतंय। थेट सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी एक गट आग्रही आहे, तर दादांसोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्यासाठी दुसरा गट आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। शरद पवार गटाची मुंबईमध्ये बैठक झाली, मात्र या बैठकीमध्ये 2 गट आणि 2 मतप्रवाह दिसले। सत्तेमध्ये सहभागी होण्यावरून थेट सत्तेत सहभागी होण्यासाठी एक गट आग्रही आहे, तर अजितदादांसोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्यासाठी दुसरा गट आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। 2019 नंतर राज्यामध्ये नवी समीकरणं जुळली आणि महाविकास आघाडीची निर्मिती झाली। मात्र आता अवघ्या 5च वर्षात महाविकास आघाडीची घडी विस्कटण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीतल्या समन्वयाच्या अभावामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली, तर विधानसभेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकत्रित बैठक झाली नसल्यामुळे तसंच पालिका निवडणुकांबाबत अद्यापही तीनही पक्षांमध्ये चर्चा न झाल्यानं शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली। त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय। येतात त्यामुळे माझी इच्छा आहे, पण माझं वैयक्तिक त्यांनी सांगितली काय अडचण आहे, त्यामुळे कुठेही नाराजीचा विषय नाही आहे। प्रत्येक वेळी प्रत्येकजण हजर राहू शकतो असं नाही, त्यामुळे त्यांची काही वैयक्तिक कारणं होती त्यामुळे आज नाही आहेत ते। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पक्षांतर्गत हा जो वाद आहे हा वाढत चालला आहे, विशेषतः लोकसभेतही पाहण्यात आला, विधानसभेतही पाहण्यात आला। कुठलाही वाद नाही आहे, तुमच्या मनात वाद आहे, आमच्या पक्षात वाद नाही। पालकमंत्री संदर्भात मागणी केली आहे, मोर्गेवारांनी तुमच्या चंद्रपुरात कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि या कार्यक्रमानंतर माध्यमांनी त्यांची घेतलेली ही प्रतिक्रिया। आता पुढची बातमी आहे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडत असल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळालेल्या महाविकास आघाडीला विधानसभेत मात्र चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येतेय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी काँग्रेसवरती हल्लाबोल केलाय। काँग्रेसची मोडलेली पाठ काही सरळ होत नाही असं वक्तव्य कोल्हेंनी केलं, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी
विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाचं खापर संजय राऊत आणि नाना पटोलेंवरती फोडलंय. जागा वाटपाचा तिढा लवकर संपायला हवा होता तर प्रचाराला अधिक वेळ मिळाला असता असं वडेट्टीवारांनी म्हटलं. तर महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही तर ठाकरे गट अजूनही झोपेतनं जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य केलंय खासदार अमोल कोल्हे यांनी. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलं आणि राज्यातील परिस्थितीबाबत बोलताना कोल्हेंनी त्यांच्याच सहयोगी पक्षांबाबत हे भाष्य केलं. त्यामुळे त्यांच्या या विधानामुळे राज्यात आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कोल्हेंच्या विधानामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचाही संताप झाल्याचं दिसलं. कोल्हेंनी आपल्या पक्षाकडे बघावं, त्याबद्दल बोलावं असा सल्ला वडेट्टीवारांनी दिला. तर अमोल कोल्हेंनी केलेलं वक्तव्य नेमकं काय आहे त्यावरती आपण एक नजर टाकूयात. काँग्रेसबद्दल त्यांनी केलेलं हे विधान आहे. राज्यातली परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही. तर काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांचं आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत असं अमोल कोल्हे म्हणाले. मात्र हे बोलत असताना त्यांनी काँग्रेसवरती केलेली टीका महाविकास आघाडीसाठी वाददायक होऊ शकते. सध्या विरोधी पक्षामध्ये मोठी जागा शिल्लक आहे त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे असं वक्तव्य अमोल कोल्हे यांचं आणि त्यामुळे यावरनं महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आता कोल्हेंच्या या वक्तव्यावरती काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं तीव्र प्रतिक्रिया आल्यात. ऐकूयात. नाही, असं आहे, अमोल कोल्हेंचं म्हणणं बरोबर आहे की आता ते तीनही पक्ष महाविकास आघाडींना ते बोलले असते तर बरं झालं असतं. मला काही त्यावर फार काही वाद करायचा नाही. कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा. महाराष्ट्रामध्ये बचेंगे तो और भी लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेनं घेतलेली आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही राहिलेलो नाही. आम्ही जमिनीवरच आहोत. बचेंगे वगैरे काही नाही. लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे. आम्ही कधी झुकलो नाही, वाकलो नाही, तुटलो नाही आणि विकलो गेलो नाही. आमच्या पक्षामधले कोणी सांगत नाही की दुसऱ्या गटात जाऊन सत्तेमध्ये सामील होऊया म्हणून. त्याच्यामुळे आम्ही लढत राहू उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली. विधानसभा निवडणुकीच्या पराभवावरती बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की 20 दिवस आम्ही जागेचा घोळ ठेवला. नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन्ही नेते त्या ठिकाणी होते, त्यामध्ये आम्हीही होतो. परंतु जागा वाटपाचा तिढा जर 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते. आम्ही कुठलेही प्लॅनिंग करू शकलो नाही. आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षांना संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही. ही अनेक कारणं झाली. त्यामुळे मला वाटतं हे मुख्य कारण आहे जागा वाटपाचा घोळ आणि घालवलेला वेळ. याचा फटका नक्की बसलाय. यासोबतच ते म्हणाले की वाया घालवलेला वेळ हे प्लॅनिंग आहे का असा वडेट्टीवारांनी संशय उपस्थित केला. तर जागा वाटपाला उशीर का आणि कुणामुळे झाला हे वडेट्टीवारांना माहिती आहे. जागा वाटपाची प्रक्रिया लांबण्याची गरज नव्हती असं संजय राऊतांनी वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिलं. नाही, विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारणं असले तरी हे पण कारण नक्कीच आहे. 20 दिवस आम्ही जागेंचा घोळ ठेवला. नाना पटोले आणि संजय राऊत हे 2 प्रमुख नेते त्या ठिकाणी होते. त्यामध्ये आम्ही होतो. परंतु जागा वाटपाचा तिढा जर 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते. आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही. आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही. आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही. हे अनेक कारणं झाली. त्यामुळं मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे. नक्कीच वाद सुरू होता. वाद म्हणजे त्या पद्धतीचा वाद नव्हता. काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या आणि काँग्रेसला सगळ्यात कमी जागा मिळाल्या, म्हणजे जिंकून आल्या. आम्ही 20 जागा जिंकलो. पण आता त्याच्यामध्ये कशा करता वाद करायचा? जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे.
जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर वडेट्टीवार सुद्धा होतेच की. विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला, तर फार बरं झालं असतं. ज्या जागा त्या हरलेल्या आहेत. मुनगंटीवारांचं एक वक्तव्य आता बघूयात. पराभवानंतर विजयाकडेही जाता येतं आणि महाविकास आघाडीमध्ये एकत्र येण्यासारखं काहीच नव्हतं. एक हिंदुत्वावरती काम करणारा आणि एक टीका करणारा. ठाकरे गट आणि काँग्रेसच्या विचारांमध्ये समानता नाही असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांचं. विजय आणि पराभव हा क्षणिक असतो. या विजयाला पराभवामध्ये जाऊ द्यायचं नसेल तर मग विजयानंतर तो विजय नम्रतेने स्वीकारावा लागतो. आणि पराभव कायमस्वरूपी करायचा नसेल तर जो बदल मी माझ्यात केला, मला वाटतं की पराभवानंतर विजयाकडे सुद्धा जाता येतं. संपर्क आहे, बाकी गोष्टी आहे, या व्यवस्थित रीतीने करून ठेवल्यात तर मला वाटतं की कोणताही पक्ष, कोणताही राजकीय नेता हा काही अमरपट्टा घेऊन कदापि येत नाही. शिवसेना आणि काँग्रेस या दोन विचारामध्ये कुठेही समानता नाही. रेल्वेच्या दोन पटरी जशा कधीच एकत्र येत नाही आणि एकत्र आल्या तर अपघात झाल्याशिवाय राहत नाही, तसं हे होतं. दोन वैचारिक म्हणजे यांच्यामध्ये एकत्रित येण्यासारखं काहीच नव्हतं. एक हिंदुत्वासाठी काम करणारा पक्ष आणि दुसरा साधारणतः हिंदुत्वावर नेहमीच टीका करणारा पक्ष. तर दोन पक्ष एकत्र येण्याचं काही कारण नव्हतं. पण तेव्हा सत्तेसाठी आपल्याला आठवत असेल 24 ऑक्टोबर 2019चा 4 वाजताचा तो अशुभ वेळ, आणि त्यावेळी मनात इच्छा जागा झाली. तर मला वाटतं की कधी कधी तात्कालिक फायद्यासाठी दूरगामी दीर्घकालीन नुकसान सहन करावं लागतं. आणखी अशाच काही घडामोडी आपण बघूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. तुम्ही बघत राहा दुपारच्या बातम्या.